हॅलो गाईज, वेलकम बॅक चॅनल. तर आज मी बनवणार आहे झटपट पटापट मेथीची भाजी. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. फोडणीसाठी सर्वप्रथम मी 2 गड्डा होता ना ते बारीक चेचून घेतलेला आहे. लसूण चेचूनच घ्यायचा जेणेकरून टेस्ट खूप छान येते. चिरून वगैरे नाही घ्यायचा. खलबत्त्यामध्ये 2-3 मिनटं चांगलं चेचायचं अशा प्रकारे, किंवा अशा कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही चेचून घेऊ शकता. त्यानंतर ह्या ठिकाणी मी 4 मिरच्या बारीक घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त आवडत असतील किंवा जास्त तिखट जर खायची इच्छा असेल तर ठेचून टाकल्याही तरीही चालेल. त्याचप्रमाणे मी घरची डाळ घेतलेली आहे, अर्धीशी वाटी. डाळीमुळे टेस्ट खूप छान येते. सो तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की घ्या. स्किप केली तर काहीच हरकत नाही. चला तर आता कढई ठेवूया भाजीसाठी. या ठिकाणी कढई ठेवण्याच्या आधी ना तुम्हाला सांगते, मी छानपैकी भाजी नीट करून घेतलेली आहे. देठं पण घेतलेलं आहे. जे कवळी देठ आहेत ते मी घेतलेले आहेत. चून होती ती स्किप केलेली आहेत. भाजी पहिल्यांदा धुवायला ठेवायची आहे आपल्याला. 2दा धुवायची चांगली मस्तपैकी, जेणेकरून मातीची जी बारीक राळ असते ना ती खाली राहील आणि भाजी अशी वर येईल. 2दा मी भाजी धुवून घेतलेली आहे. तिसऱ्यांदा मी चाळणीमध्ये नितळायला ठेवत आहे. अशा प्रकारे चाळणीमध्ये आपल्याला नितळून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे. कढई चांगली गरम करून घ्यायची आहे आपल्याला. ही भाजी आपल्याला कमी तेलामध्येच बनवायची आहे. सो मी 1 चम्मच मोठा तेल घेतलेला आहे. आपली आजी अशी पारंपरिक पद्धतीने भाजीची रेसिपी दाखवते, त्याचप्रमाणे मी तुम्हाला करून दाखवणार आहे. काही जण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकतात, तर आपण कूट वगैरे नाही टाकणार. पारंपरिक रेसिपी म्हणजे काय माहिती आहे का, हा असा मस्तपैकी लसूण ठेचलेला आणि भाजी आणि अवेलेबल असेल तर मिरची, एवढंच नुसतं घालून करतात. खूप छान टेस्ट येते. कोणाकोणाची मेथीची भाजी फेवरेट आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी लागते ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. लसूण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिरची ॲड करायची आहे. आणि खरं सांगते, झटपट पटापट होते ही रेसिपी. आणि मस्तपैकी आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. छानपैकी आपली मिरची तेलामध्ये फ्राय झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला डाळ टाकायची आहे. डाळ आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरीही चालते. तर बऱ्यापैकी म्हणजे आपली जी मुगाची डाळ होती तेलामध्ये फ्राय केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मेथी ॲड करायची आहे. या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का, मीठ आपल्याला अजिबात लवकर टाकायचं नाही. तर का तुम्ही बघू शकता कढई अशी भरल्यासारखी भाजी वाटते. त्यानंतरची परतल्यानंतरच बघा किती कमी होते ती. सो मीठ त्यामुळे जरा लेटच टाका. छान असं अलटी पलटी करून घ्यायची आहे भाजी आपल्याला. मेथीला वरून पाणी टाकायची काहीच गरज नाही. मस्तपैकी आपल्याला आपण झाकण ठेवायचं आणि उकळून द्यायचे आहे. मेथीला ऑटोमॅटिक पाणी म्हणजे येतं, त्यामुळं मी आता प्लेट झाकून चांगलं 10 मिनटासाठी आता बारीक गॅसवर ह्याला आपण शिजून द्यायचं आहे. तर भाजीला साधारण 4-5 मिनटं झालेले आहे. ते आपण हलवून घेऊया भाजीला. तर बघू शकता याच्यात ॲटोमॅटिक भाजीला पाणी सुटलेलं आहे. सो पाणी ॲड करायची काहीसुद्धा गरज नाही. चला तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. भाजी सगळीकडे अशी व्यवस्थित गोळा करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चम्मच मी मीठ ॲड केलेलं आहे. पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे आपल्याला सगळीकडून. पूर्ण पाणी आहे ते आटून द्यायचं आहे बारीक गॅसवर. पुन्हा एकदा झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. पुन्हा एकदा अशी गोळा करून घ्यायची. उलटण्याचं पण आपण काढून घेऊया. मग ताट झाकूया. अजून एक 4-5 मिनटासाठी ताट झाकूया, जेणेकरून पूर्ण पाणी आटेल याच्यातलं. चला तर आता आपली भाजी शिजलेली आहे. मस्तपैकी भाजी शिजलेली आहे. आणि क्वांटिटी किती कमी झाली आहे ती बघू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे डाळीचा एक आपल्याला कण घ्यायचा आहे. गरम असतं, सो अलगद हाताने घ्या.
अशी करून शिजले का नाही बघायची. अशी तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये झाले असेल तर समजायचं शिजलेली आहे. स्वतः मी गॅस बंद करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर. आणि अशा प्रकारे पारंपरिक रेसिपी आपली झालेली आहे. सो बाय टेक केअर.